एमपीएससी परीक्षेमध्ये 6 महिन्याचा अवधी द्यावा अशी मागणी होती, मात्र 5 दिवस झाले त्याची तारीख संपलेली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आता अनेक गोष्टीचा सामना करण्याची वेळ आली. नाही, सरकारनं काय करायला पाहिजे बरं का, स्पष्टपणा त्यांच्या अंगात पाहिजे. 6 महिन्याची एसीबीसीला मुदतवाढ दिली, तशीच कुणबींनासुद्धा 6 महिन्याची व्हॅलिडिटीला मुदतवाढ द्यायला पाहिजे आणि EWS ऑप्शनसुद्धा खुला ठेवायला पाहिजे. तिन्हीतून एक कोणचं घेते. एसीबीसीला 6 महिने आणि कुणबीला 6 महिने मुदतवाढ देणं आवश्यक आहे. परंतु आता त्या पोरांचा ईमेल आला आहे, मेसेज आला की सरकारनं एक वेबसाईट टाकली MPSCची, तर त्याच्यात जी व्हॅलिडिटीची मुदत आहे त्यांनी फक्त 14 सांगितली. म्हणजे काल झालेली 14, आज 19 तारीख आहे, म्हणजे 14 ऑगस्टपर्यंतच होती. असं कसं काय सरकार करू शकतं? 6 महिन्याची व्हॅलिडिटी दिली ना तुम्ही, मग 14पर्यंतच कसं काय ठेवली ती एक कारभार केला आहे. ती मुदतसुद्धा MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारनं वाढून दिली पाहिजे, फसवलं नाही पाहिजे. येणे मग रोष वाढायला लागला देवेंद्र फडणवीसच्या विरोधात. हे देवेंद्र फडणवीसच करतायत मराठ्यांबद्दल मुद्दा. कारण 6 महिन्याची मुदतवाढ दिली म्हणायचं, ACBCला कुणबीला तर दिलीच नाही, अर्धवट लटकून ठेवलं सगळं. आणि मग आता ते MPSCच्या पोराला आता अडचण उभा राहिली, तीही दिली नाही. आता ती त्यांनासुद्धा 14च्या ऐवजी त्यांनी 6 महिने व्हॅलिडिटीला करणं MPSCच्या पोरांना आवश्यक आहे. सगळ्या क्षेत्रातल्याला करणं आवश्यक आहे. आम्ही बार का रोज तेच सांगावं का? आता MPSCला UPSCला नाही वाढून दिली, सरळ सेवा भरतीला नाही वाढू दिली, नौकर भरतीत आम्ही यांनी 6 महिन्याची मुदत नाही का? रोज तेच बोलत बसाव. ACBCला सगळ्या क्षेत्रासाठी ॲडमिशन घेण्यापासून सुद्धा 6 महिन्याची दिली पाहिजे, कुणबीला पण. आता दुसरा मुद्दा, कृषी विभागाचे पोरं यांचे जे राज्यसेवाची जागेंची परीक्षाची 25 ऑगस्टला त्यांची परीक्षा होणार आहे, बरोबर ना? तर त्यांची ती होणार. ते त्यांचं असं म्हणणं आहे की कृषी विभागाच्या राजपत्रित जागा राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षा 25 ऑगस्टच्या मध्ये समाविष्ट करणे, म्हणजे कृषी विभागाच्या सुद्धा 25 तारखेच्या याच्यातच समाविष्ट करा परीक्षा, असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु काही पोरांचं असं म्हणणं आहे की दोन्ही परीक्षा एकत्रच आल्यात, तर यांच्यात IBPS परीक्षा आणि MPSCच्या परीक्षा, ह्या दोन्ही परीक्षांची आणि कृषीच्या ह्या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यात 25 तारखेला. तर सरकारनं यांना दोन्ही वेगळ्या वेगळ्या केल्या पाहिजे, एका दिवशी घेण्याऐवजी त्या वेगळ्या वेगळ्या केल्या पाहिजेत. एक जर 25ला असेल तर एक 27ला घ्यायची किंवा 29ला घ्यायची. 4-2 दिवसाची त्यांना मुदत वाढून दिली पाहिजे, तर त्यांचं कल्याण होतं. नाही दोन्ही एका दिवशी परीक्षा म्हणलं तर ते खूप अडचणीत सापडायला लागले ते पोरं. आणि त्या पोरांचं आत्ता पुण्याला ॲडमिशन हे आंदोलन सुरू आहे. कृषी मंत्री कोण येतं त्यांना विनंती आहे बाबा चॅनलच्या माध्यमातून की जे पुण्याला लोक पोरं बसली आहेत, कृषी मंत्री कोण आहेत त्या साहेबांनी त्यांच्याकडे लक्ष देऊन तो प्रश्न तातडीनं मार्गी काढून असता. त्या पोरांचा रोष इतका सरकार विरोधात जाणार आहे की प्रचंड, आणि आम्ही सुद्धा त्या पोरांच्या बाजूने उभा राहणार आहे. 29 तारखेला जरांगे पाटलांचा काय निर्णय राहील याकडे महाराष्ट्राची उत्सुकता शिजेला लागलेली आहे. भाजपाचे सर्वच पक्षातले लोक इच्छुक उमेदवार तुम्हाला भेटीसाठी घेतात. साधारणतः हा आकडा कितीपर्यंत गेलेला आहे? आकडा 500-600पर्यंत गेला असेल, माहीत नाही पक्का आणखी, कारण ते गठ्ठेचे आहेत आता. परंतु न्याय द्यायचा आहे ना, माझी आव्हान आहे सगळ्या राज्यातल्या मराठा बांधवांना, शेतकरी बांधवांना, सगळ्या जाती धर्मांच्यांना. एवढ्या वेळेस जर लढायचं 29ला ठरलंच, आता पाडायचं ठरतं की लढायचं माहीत नाही, ठरलंच तर एकदा ताकद दाखवली, पाडून आता निवडून आणून आपली ताकद दाखव. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघातल्या बांधवांना विनंती आहे की आपण अर्ज मागवलेले आहेत राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघातून सगळ्या जाती धर्मांच्या लोकांनी. सगळ्यांनी आपले कोण इच्छुक आहेत त्यांनी अर्ज द्या, म्हणजे आमच्या लक्षात येईल इच्छुक किती आहेत, आपण काय केलं पाहिजे आणि किती लढायच्यात, काय करायचं हे सगळं ठरवलं जाणार आहे. पण राखीव यावेळेस मराठा सगळ्या जागा काढणार, टोटल जागा काढणार. कारण आमचं प्रत्येक मतदारसंघात मराठ्यांचं मतदान निर्णायक आहे. आमच्या विचाराचा असणारा माणूस तर राखीवमध्ये आम्ही 100% यावेळेस मराठी काढणार आहेत, म्हणजे हे काढणार आहेत. जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री व्हावं अशी सगळ्या समस्त जणांची अपेक्षा आहे. त्या सध्या 29 तारखेच्या निर्णयाकडे नाही ती नादच नाही मला. मी तर मागच म्हणलं असतो ना, मी लपून नाही ठेवत बघा माझा स्वार्थ कवाच. माझा स्वार्थ फक्त एकच आहे, तो लपून नाही ठेवणार, तो जाहीर सांगणारच. माझा स्वार्थ एवढाच आहे की मला गोरगरिबांचे लोक मोठे करायचे. माझा मराठा समाज खूप त्रासात आहे, त्याला आरक्षण देऊन त्याला मोठं झालेलं मला बघायचं. गरिबात मराठी आता जगू नाही द्यायची, गरिबी जगू, त्यांना जे लागतं आहे ते द्यायचं. मग ते सत्तेच्या माध्यमातून असून किंवा आंदोलनाच्या माध्यमातून असून, नुसत्या सत्तेचीच हाव नाही मला.
बरं झालं तुम्ही ते विचारलं. मला सत्तेच हवं नाही. हां, मी आंदोलनातून देईल. नाही सत्तेतून देता आलं ना, मी आंदोलनातून देईन. पण समाज मात्र आता लय त्रास सहन करतो. मी कुठला तरी एक व्हिडिओ बघितला आहे. त्या व्हिडिओमध्ये प्रश्न विचारलेत आपल्या पत्रकार बांधवांनी. काय त्या माता माऊलींचे भयानक शब्द होते आणि आक्रोश होता की आम्ही किती दिवस ऊस तोडायचे, आम्ही किती दिवस मोलमजुरीन जायचं, आम्हाला 2-3 एकर वावर आहे, 3 लेकरं आहेत, कसं जगायचं. आणि मनोज दादा आमच्यासाठी करतायत. मला ते वाईट वाटतं की त्यांच्या डोक्यावरती घमिले येतं. मग ते शेतात चाललेले आहेत, कोणाच्या हातात शिळी आहे, तर कोणाच्या हातात एखादं जनावराचं आपलं वासरू आहे, ते घेऊन चालले, ते ओढीतं इकडं मीडियाला बोलावं का ते जनावर ओढवतं आहे, दुःख सांगावं का काय करावं का कष्ट सांगावं, ही सत्य परिस्थिती. मला ना ते गरिबीच ठेवायची नाही. मग तो दलित मुस्लिम असेल, तो शेतकरी असेल, मला यांचे प्रश्नच नाही ठेवायचे. म्हणून याला नावच देऊन टाकलं आहे मी. गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुढचा लढा आहे, नाही ठेवायचं काहीच. आता मराठा, मुस्लिम आणि दलित पहिल्यांदाच लोकसभेला एकत्रित आले. आता गरजवंत म्हणून धनगर समाज तुमच्या पाठीशी आहे. तर सगळं सुरू असताना प्रकाश आंबेडकर मात्र सध्या दिसत नाही. येतील. शेवटी काय असतं, ज्या संविधानानं न्याय देशाला दिला आहे त्या संविधानाचे वारस त्रास होणाऱ्या लोकांकडून राहतील. ही प्रत्येकाला अपेक्षा आहे, आम्हाला पण आहे. एक ना एक दिवस ते इकडूनच राहतील. गरिबाचा आवाज ते ऐकतील, गरिबाचा त्रास ते ऐकतील आणि इकडूनच राहतील. आमचं स्वप्न आहे प्रश्नच शिल्लक नाही ठेवायचं. मग त्याचा जात नाही बघणार. मी नेत्याला नाही सोडित फक्त. मी जातीवादी नाही आहे. मी फक्त नेत्याला सोडित नाही, ते कोणाचेच नाहीत. ते आमचे असू नाही तर ते ओबीसीचे असू, नेत्याला नाही सोडित. सामान्य धनगराची कळकळ आम्हाला माहिती आहे, कारण आम्ही एकमेकाच्या बांधावर राहतो, आम्हाला चांगलं कळतं आहे. मुस्लिमांचे आम्हाला अडचणी कळतात, दलितांच्या कळतात, ओबीसी 12 बलुतेदारांच्या कळतात. आम्हाला एक बी ठेवत नाही. आणि शेतकरी तर आम्हीच आहेत, त्यामुळे शेतकऱ्याचे तर प्रश्नच नाही ठेवत. बरं फक्त विनंतीकडे एवढी एक ताकद दाखविली तुम्ही 75 वर्ष लोकांना निवडून आणण्यात, एकदा गरिबाला निवडून आणण्यात दाखवा. कसेच प्रश्न सुटत नाहीत बघतच मी. हां, शेतकऱ्याचा बी कचका कसा ना सुटत नाही प्रश्न, ते बी बघतो. तुम्ही नुसते प्रश्न सोडू नका, मग बघतो. एकदा फक्त विश्वास ठेवा, मग ठरलं तर होऊन जाऊ द्या. एकदा पाडून ताकद दाखवली, एकदा निवडून आणून ताकद दाखवा. प्रश्न सोडायची जबाबदारी माही. काल जयंत पाटील जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्या दरम्यान मराठा आंदोलकांनी त्यांना मराठा आरक्षण प्रश्नावर त्यांची बाजू मांडण्याची मागणी केली. त्यावर जयंत पाटील असे म्हणाले की या सरकारने जरांगे पाटलांना शब्द दिला होता मुंबईत, तो शब्द त्यांनी पाळा, आम्ही तुमच्या पाठीशी. नाही, कोण कोणाच्या पाठीशी आणि फेटीशी हे नाही महत्त्वाचं. मी पहिल्या दिवसापासून सांगतो, राज्यात आंदोलन सुरू नाही कुठंच. उगच कोणाला अडवायचं, कोणाला म्हणतोय मी तुम्हाला, सत्ताधाऱ्यांसुद्धा अडवले लोकांनी. माझं म्हणणं आंदोलन सुरू नाही, त्यांना काय अडायचं, त्यांना काय जाब विचारायचा. मराठ्यात दम आहे ना, मराठ्याने ठरवलं ना जाब विचारायचा. मुंबईत जाऊन विचारते. हां, मुंबईत जाऊन सत्ताधाऱ्यांना जाऊन विचारते, त्यांचा दम आहे तेवढा. आणि विरोधकाला सुद्धा विचारतील. पण आंदोलन सुरू नाही, बळच का करायचं. दरेकरचं अभियान चालवायचं आहे का, काय गरज आहे. आपल्यातलं दम आहे, हे मराठा कच्चा नाही. बघू. पण पाटील, तुम्ही सांगितलं होतं 20 तारखेपर्यंत डाटा बोलून घेणार आहे इच्छुकांकडून. तर हा डाटा उद्या शेवटची तारीख आहे की आणखी तुम्ही त्यामध्ये वाढून दिलेली आहे? आणि आतापर्यंत किती जणांचा डाटा आलेला आहे, किती जणांनी उमेदवारी मागितली? वाढून नाही दिला वेळ, आणखीन 20 तारखेपर्यंतचे पण वाढून द्यावा लागणार आहे. कारण ते लोक संपत नाही आहेत. ते खूपच विभाग आहेत, कारण 5-6 विभाग आहेत. पश्चिम महाराष्ट्रातले बी बरेचसे जिल्हे आलेत. तिकडं मुंबई कोकणातून बी सुरू झालेत. काल मुंबईचे सुद्धा एका जिल्ह्यातले होते. आणखीन तिकडचे याचे राहिलेत. काहींचे भाऊबीजेमुळं अडचणी, काहीच्या कशामुळं चालू आहे. आता हे पुढं लांबतच राहणार आहे असं वाटतंय मला. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार होत्या, पण काल मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले की डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहे. त्याला कारण आहे लाडकी बहीण योजना. तुम्हाला काय वाटतं नेमकी लाडकी बहीण योजनेमुळे निवडणुका पुढे ढकलल्या की तुमच्या आंदोलनामुळे? काय माहिती बाबा. आता फॉर्म तर भरून घेतलेत म्हणल्यावर काय तिथं अडचण नसणारच. पण एक सांगू ना, गैरसमज सरकार नाही काढू शकत. आता तुम्ही केलेला अन्याय सरकार लोकांच्या मनातून नाही काढू शकत. आता सरकार नाही काढू शकत. मी सत्य ते सांगतो. तुम्ही चालवलेला छळ लोकांच्या लक्षात येतो. तुम्ही किती भर काढायचा प्रयत्न केला, उची घातलो का, किती भर काढायचा प्रयत्न केला तरी शक्य नाही ते. आता खरं सांगतोय मी, ते शक्य नाही आता. कारण अन्यायच एवढा झाला आहे. कोण विसरन बरं? मराठा विसरन का त्याच्यावर अन्याय झालेला? धनगर विसरन का? सत्य बोलताय. त्या धनगर बांधवांना आमच्याकडून यावं म्हणून नाही बोलत. जे आहे ते बोलायचं सवय आहे मला. आणि मी आज नाही म्हणत
जरी धनगर बंधू आमच्या बाजून उठत नसला तरी पहिल्या दिवसापासून म्हणतो धनगरांचा प्रश्न मुस्लिमाचा कसा मार्गी लागत नाही तेच मी बघतो आणि आजही माझे तेच शब्द आहेत ते कसा मार्गी लागत नाही. कसा विसरून देऊ? पहिल्या कॅबिनेटमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना आरक्षण देऊ म्हणले होते धनगर बांधवाला. ठीक आहे, 10-5 जण त्यांचे मोठे होते आणि आमचे मोठे होते. करोडो धनगरांचं, करोडो मराठ्यांचं काय, करोडो मुस्लिमाचं काय, 12 बलुतेदारांचं काय आणि शेतकऱ्याचं काय काडी लावत ठरले का सरकारने कायमची? आमच्या आयुष्याला पुरवलं का ते? पुरतंय का? आम्हाला सुविधा द्या राव तुम्ही. आम्ही तुमच्या विरोधात नाहीत, हां शब्द आहे, आम्ही तुमच्या विरोधात नाही. आम्हाला कायमच्या सुविधा द्या आमच्या लेकराला, आमच्या आरक्षण द्या. शेतकऱ्यांच्या पिकाचा जरा विचार करा. झाला पाऊस सुरू, काय होणार आहे शेतकऱ्याचं वाटोळं आता माहिती आहे तुम्हाला. कोणाचे कांदे गेले तर कोणाचे सोयाबीन जात्यानं, आता कोणाचे कापसं जातील, हां कोणाचे कांदे आहेत ते काय रांगशे येतं ते जाणार आता. नसले तरी अरे झोडपून तर खाली पानं पडते ना आमची. पुन्हा फवारण्या करणं हे करणं आहे आम्हाला. आमचे कामं आम्हाला करणंच आहे ना. पुन्हा आम्हाला कामं करणंच आहे ना. नाही आम्ही टेकन लावू ना. आम्ही सरकार थोडंच आम्ही आहेत टेकन लावू. आपण दोघांनी एकमेकाला टेकणं लावायचं दादा. हां चलो. ज्याप्रमाणे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध मतदारसंघात मराठ्यांची ताकद दाखवली आहे, त्याचप्रमाणे काल लक्ष्मण हाती यांनी असं वक्तव्य केलेलं आहे मुलाखत देताना की महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये धनगर समाज ही नंबर 2ची जात आहे आणि अनेक जिल्ह्यात तेही उमेदवार पाडू शकतात. नाही ते मला नाही माहीत. त्याला आम्ही विरोधक मानलं नाही, मानणार नाही. तोच शब्द आहे पुन्हा बी. हां फक्त गैरअर्थ नाही काढायचा त्याचा. बोलत नाहीत म्हणजे गैरअर्थ नाही काढायचा. आमच्यामुळं धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही. हां 3.5% त्यांचं काय 3.5-3.5% ते फिक्स आहे. वेगळं त्यांना वाटणी करून दिल्यासारखं, वावर नावर करून दिल्यासारखं. हां त्यांच्या टप्परच नाही कोणाची घुसायची. उगाच फुकट छगन भुजबळ करतो येऊ सगळं. त्यामुळे यांना दोष देण्यात मजा नाही. आणि छगन भुजबळ फडणवीसचं ऐकतो. हे दोघांचं लफड्यामुळे हे चालू आहे. पण आम्ही नाही अंगावर जात गोरगरीब एकमेकाच्या. नेत्याला काय करायचं तर करू द्या. कारण धनगराला शेवटी जाणे लेकरं त्यांनाही वाटतं आपल्या लेकराला सुविधा मिळते एस टीत जर गेली तर, एस टी आरक्षणात गेलं. त्यामुळं जे व्हायचं ना, तुम्ही फक्त निवडणुकीत जर देवेंद्र फडणवीसचे गणित नाही चुकले ना तर मग बघा देवेंद्र फडणवीसचे गणित चुकलेच म्हणून समजा. नाही चुकले ना तर मग आपलं नाव बदलून ठेवा. थांबा 2 मिनिटं थांबा. तुम्ही शांतून त्यांना राखी बांधली.